खेळामार्फत मी तुम्हाला सांगते की बाळाचा विकास कसा होते। त्यासाठी एक जण उठायचं आणि वरचा ग्लास काढायचं, एक जण कुणी पण उठा आणि वरचा ग्लास काढा। तुम्हाला काय वाटलं का? काय नाही वाटलं। आता एक जण उठा आणि खालचा ग्लास काढा, खालचा काढा। काय झालं? पडलं। कशामुळे पडलं सांगा बघू, कशामुळे पडलं? ते खेळासाठी नाही, पाया जर त्याचा पाया आपण काढलो बाजूला म्हणून पडलं। जर वरचा ग्लास काढला असतं तर पडलं असतं का? ते नाही। त्याचा एक ह्या खेळाच्या मागचा हाच उद्देश आहे की बाळाचा पाया मजबूत झाला पाहिजे। लहान बाळ जी आहे गरोदरपणी ज्यावेळेस आपण गर्भधारणेची अवस्था आहे तेव्हापासून बाळाला आपण लक्ष द्यायचे आहे। जर आपण त्याचा पायाच नाही मजबूत केला तर वर इमारत तयार होईल का? होणारच नाही। मग आपण वरचा ग्लास काढल्यावर काय त्रास झाला का आपल्याला? नाही। पण खालचा ग्लास काढल्याबरोबर सगळे पडले का नाही? तसंच बाळाचं आहे। जर आपण 6 वर्षापर्यंत जर बाळाचा विकास व्यवस्थित नाही केला तर पुढे आपण कितीही त्याच्यावर संस्कार करा, त्याचा काही पण उपयोग होणार नाही। जन्मल्याबरोबर बाळाच्या मेंदूचा विकास 25% असतो। त्याच्यासाठी गर्भधारणेमध्ये सुद्धा महिलेला बाळावर खूपच लक्ष द्यावं लागते। ज्यावेळेस तिनं प्रसन्न राहील, व्यवस्थित पौष्टिक आहार खाईल, सगळे तिच्या शरीराची पूर्ण तयारी करेल तेव्हा बाळ पण सुदृढ होईल। आणि सुदृढ बाळ जन्मलं म्हणून काय त्याच्यावर झालं का? आपल्याला त्याला वारंवार त्याच्या पोटाला पौष्टिक आहार घालावा लागेल, त्याला संस्कार द्यावे लागतील। 3 महिन्याचं बाळ कसं बघतंय निरीक्षण, त्याच्या निरीक्षणाकडे लक्ष द्यायचं। त्याला भूक लागली तर पहिल्यांदा बाळ थोडी भूक लागल्यानंतर फक्त एक मुठी चोखतं, पण जास्तीची भूक लागली दोन्ही बोटं तोंडात घालतं, त्याच्यावरून जास्तीची भूक लागली रडायला लागतं। असे त्याचे प्रकार आहेत त्या बाळाचे, पण त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं लागते। त्या बाळाकडे लक्ष आपलं आहे, आपण वेळोवेळी त्याला स्तनपान करायचं। मग आणि 6 महिन्यापर्यंत बाळाला काही पण द्यायचं नाही, वरचं पाणी सुद्धा पाजायचं नाही 6 महिन्यापर्यंत बाळाला, कारण त्याच्यामध्ये बाळाला पूर्ण जीवनसत्व असतं। आईच्या दुधामध्ये सगळं भेटतं, त्याच्यासाठी आईनं पौष्टिक खाल्लं पाहिजे। पाणी असतं, अन्न असतं, सगळं असतं त्याच्यामध्ये। त्याच्यासाठी 6 वर्षापर्यंत जेवढा बाळाचा विकास होईल तेवढा सर्वांगीण विकास बाळाचा 6 वर्षापर्यंत झाला पाहिजे। जेवढा विकास आपल्या अंगणवाडीतल्या बाळाचा होतो तेवढा बाहेरच्या शाळेमध्ये होत नाही, कारण आम्ही खेळ घेतो, खेळातून त्याचा शारीरिक विकास होतो। आम्ही गाणी घेतो, गाण्यातून पण त्याचा शारीरिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो। अशा वेगवेगळ्या कृती घेतो, त्याच्यातून त्यांचा बोधात्मक विकास होतो। प्रत्येक गोष्टीचा विकास आम्ही बाळाचा अंगणवाडीमध्ये करत असतो। आणि त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक महिन्याला ह्या यशस्वी कार्यक्रमाला येऊन तुम्ही पण तुमच्या बाळाला घरी आपण साध्या वस्तू घरात करत असलो तर बाळाला सोबत घेऊन त्या वस्तू करायचं। भाजी निवडत असलो तरी पण बाळाला सोबत घ्यायचं, ही कशाची भाजी आहे, आपण ह्याला कशासाठी वापरतो, ही छोट्या गोष्टीतून बाळाचा विकास होतो। प्रशिक्षण अंगणवाडीमध्ये म्हणजे त्याला पूर्ण असं शिक्षण द्यायचं नाही, सर्वांगीण विकास घडत चालत